गाईस तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं की आपण आता काम सुरू केलं आहे, म्हणजे आपलं सामानमध्ये सगळं आलं आहे. तर आपण पूर्ण काम पण सुरू केलं आहे. हे बघा, इथे पूर्ण सगळं काम सुरू झालं आहे. म्हणजे आता हे सगळं शेड बनवतात सगळे. आता 2 शेड बनवतो आपण, 2 शेड. एक असं ब्रूडिंग सिस्टमसाठी आणि एक कोंबड्यांना रात्रीचे राहायसाठी. आणि आता आपण खड्डे वगैरे सगळे मारून घेतो. सगळे म्हणजे हाफ साईडचे बाकी आहेत. हे बघा, या आपले जो आपण चालतो ना बांध, त्या बांधाचे खड्डे बाकी आहेत. बाकी सगळे आपण खड्डे मारून घेतात. तुम्हाला दाखवतो मी सगळे खड्डे. हे बघा, सगळ्यात आधी हे सगळे आता काम चालू यायचं शेडचं. आणि हा बघा, इथशी जे इथे पोल उभे केलेत नाही, इथशी आपलं शेड येईल. हे बघा, इथंशी असं शेड. आणि हे बघा, हे सगळे खड्डे आहेत ना, हे सगळे खड्डे आपले कंपाऊंडचे आहेत. हे बघा, हे सगळे हे सगळीकडे आपण खड्डे मारून घेतलेत. हे बघा, या बांधावरून घेतलेत बघा. हे बघा, अशी इथून ते पूर्ण अशी तिथपर्यंत सगळे सगळे एकदम शेवटपर्यंत आहे आपला. तिथे सगळीकडे आपण खड्डे मारून घेतलेत. आता आज किंवा तिथून ते आपल्या घरापर्यंत तिथपर्यंत पूर्ण लाईन कंप्लीट होऊन जाईल. आणि आजच लगेच आपण पोल वगैरे उभे करून घेऊ. त्यानंतर मग आपण थोडे त्यांना सुकत 2-4 दिवस सुकवू त्यांना. त्यानंतर मग चालू लावू. त्याच्या आधी आपण त्यांना पेंटिंग करू. पेंटिंग केल्याने त्यांची लाईफ थोडीशी वाढेल. म्हणजे त्यांची ते लवकर गंजणार नाही वगैरे, खराब नाही होणार लवकर. त्यासाठी आपण त्यांना पेंट करून ठेवू. काय हे बघा, आपलं काम सुरू आहे. तशी पोल वगैरे आपण उभे केलेत. इथेशी पण चालू आहे.